फोटो निकलना इनके साथ। वाह, अति सुंदर, अति सुंदर। आज आपल्या गावात 3 दिवसीय आपण शंकरपट आयोजित केलेला होता। यामध्ये आज शेवटचा दिवस बक्षीस समारोह आहे। यामध्ये आम्हाला शंकरपट समितीला उद्घाटन करिता आपल्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते राजेंद्र जैन साहेब, माजी आमदार आणि आपल्या क्षेत्राचे आमदार आदरणीय विजयभाऊ रांडालेजी यांनी आमच्या उद्घाटन समारोहाला येऊन आपण सर्वांचे मनोबल वाढवलं आणि आपल्या या परिसरातले आमचे नेते मंडळी यांनी आमच्या शेतकऱ्याचा मनोबल वाढवावं म्हणून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन राशी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल मी पट समितीचे अभिनंदन करतो। आमच्या परिसराचे संपूर्ण कार्यकर्ते यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं आणि आज खूप मोठ्या संख्येने, कारण की आपल्या गावचा मेंगावटल्याचा पट आहे हा 35-40 वर्षापासून सुरू आहे। कोरोनामध्ये बंद होता आणि शासनाने हे बंदी उचलल्यामुळे निश्चित रूपाने शेतकऱ्याचं मनोबल वाढलेलं आहे। आपल्याला सर्व शेतकऱ्यांनी समोरच्या वर्षी आपण कसे चांगलं जनावर ब्रीड तयार करू, जोड्या तयार करू, आपलं मनोबल वाढेल असं कार्य करू आणि निश्चित रूपाने शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे आपले आईवडील असतात त्यांची सेवा करतो, वयोवृद्ध झाल्यावर मुलाबाळांची सेवा करतो, त्याप्रमाणे आपल्या जोडीची सुद्धा सेवा करतात आणि आपण जे चांगले खाऊ शकत नाही ते आपल्या जनावरांना देतात। कारण की त्या जनावरापासून ज्याप्रमाणे मुलगा आपला नाव चमकवतो त्याप्रमाणे जोडीपासून सुद्धा नंबर 1 वर येते, खेळत असते तर आपलं नाव समोर येते आणि याकरता जोडी मालक हिरिरीने काम घेतात, कार्य करतात आणि म्हणून आज मी संपूर्ण माझ्या या तालुक्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व जोडी मालकाचं, MP वरून आलेले, बाहेरून आलेले जोडी मालकाचं मी शंकरपट समिती मेंगावटला पाथरीच्या वतीनं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आज आमच्या या पट समितीच्या बक्षीस समारोहामध्ये PK बोपचे महाविद्यालयाचे संस्थापक पन्हाळभाऊ बोपचेजी, आमच्या कुराडी क्षेत्राचे आमचे नेते भोजलभाऊ चव्हाणजी, आमच्या लालचंदभाऊ चव्हाणजी उपाध्यक्ष महोदय, आमचे पाथरीचे उपसरपंच, कुराडीचे सरपंच, परिसरातील सर्व सरपंच महोदय, उपसरपंच महोदय हे आपल्या बक्षीस वितरणाला उपस्थित आहेत। गावचे सरपंच सुनीलजी कापसे हे सुद्धा उपस्थित आहेत। आपल्या या पट समितीने खूप चांगलं आयोजन केलं, छोटासा गाव असून एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला। 3 दिवसापर्यंत जेवणाची व्यवस्था केली आणि संपूर्ण पटप्रेमींनी, शेतकऱ्यांनी, बांधवांनी, नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि असंच सर्वांनी आपण आपल्या मानव धर्माचं पालन करून असं साथ द्यावं राहावं, सहकार्य करावं आणि आज या ठिकाणी पुनश्च पट समितीच्या वतीनं मी सर्वांचं अभिनंदन करून कार्यक्रम आज बक्षीस वितरण सोहळा सुरू झालेला आहे। सर्व शेतकऱ्यांनी, जोडी मालकांनी आपलं बक्षीस घेऊन जावं आणि जे काही कमी जास्त झालं असेल ते आपण आम्हाला क्षमा करावं, सहकार्य करावं, कारण की समाजामध्ये कमी जास्त होत असते। जो व्यक्ती लहानपण घेतो तो महान होतो आणि या समितीमध्ये खूप चांगलं कार्य झालं त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो, स्वागत करतो, धन्यवाद। या गावी 19 जानेवारी 2024ला शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेलं होतं। हा 3 दिवसीय शंकरपट मोठ्या चांगल्या उत्साहामध्ये म्हणजे सुरळीतपणे चालला आणि आज शेवटचा दिवस म्हणून 21 जानेवारी आज म्हणजे फायनलचा सामना समाप्त झालेला आहे। या पटामध्ये या गावची अशी एक चांगली परंपरा आहे की अंदाजे 40 वर्षापासून या लहानसोल्या गावामध्ये चांगलं पट भरते आणि सर्व शेतकऱ्यांचं, जोडी मालकांच्या इथे मग आनंदामय पद्धतीने पटाचे आयोजन करण्यात येत असते आणि या पटामध्ये जे बाहेरून आलेले पटमालक, जोडी मालक यांचं एक राहण्याचं, पाहण्याची व्यवस्था या पटामध्ये जे करण्यात आलेली आहे त्याबद्दल या गावकऱ्यांचं मी
मोठ्या चांगल्या पद्धतीने कौतुक करीत आहे. आणि 19, 20, 21 ह्या दिवशी मेंगाटोला इथं शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेला होता आणि तो शंकरपट सुरळीतपणे चांगल्या प्रतिसाद मिळाला आणि चांगल्या जोड्यांचे जो कौतुक करण्यात आलेला आहे आणि ह्या गावच्या परंपरेनुसार 35-40 वर्ष झालेला असून ह्या गावाचा मी आपल्यातर्फे धन्यवाद करतो. आणि मौजा मेंगाटोला पाथरी या ठिकाणी दिनांक 19 आणि 19, 20, 21 असे 3 दिवसीय पटाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक स्थानी आमचे लाडके नेता माननीय राजेंद्रजी जैन साहेब तसेच तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रांगडाले यांच्या उपस्थितीत उद्घाटनीय सोहळा पार पाडण्यात आला. आणि हा 3 दिवसीय शंकरपटाचे जे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते ते खूप शांततेने व्यवस्थितरित्या सर्व क्षेत्रातील नागरिकांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पाडण्यात आले. आणि आज आता बक्षीस वितरणसुद्धा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले आहे. मौजा मेंगाटोला इथं 3 दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आणि हा 21/1/2024ला पटाचा राष्ट्र दिवस होता आणि निरोप समारोह होता. याच्यामध्ये आमच्या पटामध्ये शंकरपटामध्ये एकूण 153 जोड्या सहभागी झाल्या आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या आमच्या शंकरपटाला सहकार्य केला. 175 जोड्या झालेल्या आहेत व फायनलमध्ये 120 जोड्या धावलेल्या आहेत. सर्व जोडी मालकांचे व्यवस्थितपणे आम्हाला सहकार्य केला आणि आम्ही त्यांना सहकार्य केले. कोणत्याच बाटलीचा पक्षपात न करता आम्ही सर्व जोडी मालकांना योग्य न्याय दिला आणि त्यांचे बक्षीस वितरण सुद्धा आता आम्ही या ठिकाणी करत आहोत. तरी सर्व बाहेरगावून आलेले जोडी मालक यांचा मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. मी ह्या गावचा एक प्रथम नागरिक, माजी सरपंच आहो आणि आता सध्या कार्यरत तंटामुक्ती अध्यक्ष आहो. या नात्यानं मी सर्व उपस्थित या शेतकऱ्यांच्या जोडी मालकांच्या हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो.